हेलो स्टूडेंट, आप सभी का फिर एक बार स्वागत है हमारे यूट्यूब चैनल पे मुंबई वाले सर गाइस। आज के वीडियो में हम लोग बात करने वाले हैं 10th मराठी मीडियम का जो इंग्लिश का पेपर है जो 7 मार्च को होने वाला है उसके ग्रामर के सेक्शन के बारे में। तो गाइस इस वीडियो में मैं डिटेल में आपको बताऊंगा कि ग्रामर के कौन से क्वेश्चंस यहाँ पे पूछे जाते हैं और कौन से क्वेश्चन को हम लोग यहाँ पे ध्यान में रखेंगे। और देखिए गाइस ऐसे ही कुछ क्वेश्चंस आपको आपके पेपर में भी दिखेंगे, क्योंकि इससे पहले मैंने गाइस आपको मराठी के भी बहुत सारे क्वेश्चन ग्रामर के रहेंगे ये बताए थे। सायमल्टेनियसली मैंने रायटिंग स्किल भी आपको बताया था आणि फॉर्च्युनेटली त्यातलेच बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये आले होते आणि बऱ्याचशा मुलांना ते लिहिताना खूप म्हणजे इझी गेले आणि त्यांनी आम्हाला कमेंट करून सांगितलं पण की यस सर तुम्ही जे सांगितले होते तसेच क्वेश्चन्स आणि त्याच कॅटेगरीचे क्वेश्चन्स आम्हाला मराठीच्या पेपरमध्ये दिसले, तर तसेच तुम्हाला इथे इंग्लिशच्या पेपरमध्ये पण दिसतील। तर त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही व्हिडिओ जी आहे ती गाइस शेवटपर्यंत बघा, कारण त्याच्यामुळेच तुम्हाला ही इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे समजेल। कारण बरेचसे काय होतं इथे आम्ही मध्ये बरेचसे पॉईंट्स सांगतो आणि जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितली नसेल तर ते पॉईंट्स तुमच्याकडून मिस आउट होतात आणि मग प्रॉब्लेम हा होतो। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉपरली सगळे क्वेश्चन्स कुठले असतील ते, त्याचबरोबर आपण एक क्वेश्चन पेपरमधले क्वेश्चन पण सोडवणार आहोत। प्रीवियस इयरचा एक क्वेश्चन पेपर आहे त्याच्यातले, आणि सायमल्टेनियसली काय काय येतं आणि काय काय करायचं ह्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार आहे। ओके, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा। अजून एक गोष्ट गाइस, ग्रामरचे जे क्वेश्चन्स आहे ते अटेम्प्ट करणं खूप गरजेचं आहे आणि मार्क्स तुम्हाला पूर्णपणे ह्याच्यामध्ये मिळू शकतात। तर त्याच्यासाठी गाइस आम्ही एक ईबुक पण लॉन्च केलेलं आहे। ते ईबुकचं लिंक गाइस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर ते पण जरूर डाउनलोड करा। त्यामध्ये ग्रामरचे सर्व रूल्स आहेत, जे काही तुम्हाला बोर्डाला ग्रामर विचारलं जातं ह्याच्या आधी विचारलं आहे आणि विचारू शकतात असे पण टॉपिक त्यामध्ये आहेत, जे आत्तापर्यंत कदाचित बोर्डाला पडलेले नाही आहेत पण पडू शकतात असे टॉपिक पण आम्ही त्यामध्ये कव्हर केलेले आहेत। तर असं हे ईबुक आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि फर्स्ट कमेंटमध्ये देतोय, ते तुम्ही जरूर डाउनलोड करा। याची एक मी नॉमिनल कॉस्ट ठेवलेली आहे 3 रुपयाची, कारण फ्रीमधल्या गोष्टीला किंमत नसते म्हणून ह्याची कॉस्ट आपण 3 रुपीज ठेवलेली आहे, जास्त नाही आहे। आणि यामध्ये तुम्हाला 70 ते 80 पेजचं एक ईबुक मिळेल। त्यामध्ये ग्रामरचे सर्व रूल्स असतील, जे फर्स्ट स्टँडर्डपासून 12th स्टँडर्डपर्यंतचे जे काही स्टुडंट्स आहेत तर सर्वांसाठी यूजफुल असतील आणि ऑब्व्हियसली तुमच्यासाठी तर असतील। ओके, तर ठीक आहे, तर तुम्ही डाउनलोड करून घ्या। आता आपण इथे क्वेश्चनला सुरुवात करूया। तर बघा पहिला क्वेश्चन तुमचा असणार आहे इथे डू ॲज अ डायरेक्टमध्ये असणार आहे। डू ॲज अ डायरेक्टमध्ये तुम्हाला अटेम्प्ट एनी 4 सांगितलेले असतील आणि तुम्हाला 5 क्वेश्चन्स दिलेले असतील। तर 5 क्वेश्चनमध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 2 मार्क्स असतील, तर असे मिळून टोटल तुमच्याकडे 8 मार्क्स असतील। कळलं सर्वांना? तर चला आता यामध्ये पहिला क्वेश्चन आपण बघूया। तर पहिला क्वेश्चन मोस्ट ऑफ द टाइम आणि नेहमीच तुम्हाला काय असतो तर इथे फिलिंग द ब्लँक्स असतो। काय असतो? फिलिंग द ब्लँक्स। तर आता हे फिलिंग द ब्लँक्स प्रकारेच असतं आणि बघा इथे त्यांनी दिले कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग द करेक्ट लेटर। हा वर्ड तुम्हाला कंप्लीट करायचा, म्हणजे तुम्हाला हा वर्ड परत लिहायचा आहे। म्हणजे आता इथे काय आहे, वाय आहे तो लिहा, ओ लिहा, आणि इथे जो फिलिंग द ब्लँक्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जो काही शब्द ह्याच्यामध्ये बनेल तो लिहायचा आहे। जसं की यंग बनेल म्हणून इथे मी टाकलेला आहे यू, तर हा शब्द तुम्हाला इथे लिहायचा आहे। पण लिहिताना जसं सांगितलं की हा पूर्ण शब्द लिहिणं गरजेचं आहे। बऱ्याच वेळेला मुलं फक्त तो फिलिंग द ब्लँक्सचा शब्द लिहितात यू, तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही आहेत। पूर्ण शब्द लिहायचा आहे, जिथं फिलिंग द ब्लँक्स आहे तिथे तुमचा तो शब्द आहे तो पण त्यामध्ये टाकायचा आहे। तर एवढं तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहायचं आहे। असंच तुम्ही बाकीच्या वर्ड्सचं करणार आहात। प्रत्येक वर्डसाठी तुम्हाला अर्धा मार्क्स ठेवलेला आहे, तर तो व्यवस्थित करा। दुसरा शब्द बघा वर्ल्ड आहे, तर इथे मी एल टाकतोय। परत एकदा जसं सांगितलं पूर्ण वर्ड लिहायचा आणि जिथे फिलिंग द ब्लँक्स आहे तो वर्डला अंडरलाईन करायची। रॉयल इथे ओ येईल आणि त्याच्याबरोबर हा हॉर्स दिसतोय। ओके, तर हे तुम्हाला इथे शब्द टाकायचे आहेत। आता बघा गाईच याच्यामध्ये तुम्हाला जे नॉर्मली शब्द विचारले जातात हे खूपच इझी असतात, तुम्ही इझिली यांचे स्पेलिंग्स वगैरे लिहू शकता। जास्त काही तुम्हाला करायची गरज नाही आहे, व्यवस्थितपणे फक्त स्पेलिंग तुम्ही आठवा आणि त्याप्रकारे लिहा। सिंपल स्पेलिंग असतात। जर तुम्ही हा बघितला तर खूपच सिंपल आहेत आणि तुमचे बुक्स आहेत ते प्रॉपरली रीड केलेले असतील तर तुम्हाला या क्वेश्चनमध्ये आरामात 2 मार्क्स मिळणार आहेत। ओके, आता दुसरा आहे तो पण तुमच्या पॉकेटमधले मार्क्स असतील आणि हाच क्वेश्चन आपल्याला सेकंड पोझिशनवरती दिसतो, ते म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर। अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला समजत असेलच, ABCD नुसार लिहिणं हे आपण भरपूर आधीपासून करत आलेलो आहे, तर काही प्रॉब्लेम नाही आहे। अल्फाबेटिकली अरेंज करायचं आहे। जे काही तुम्हाला शब्द दिलेले असतील त्याचे पहिल्यांदा इनिशियल म्हणजे सुरुवातीचे लेटर्स बघायचे आहेत कोणते आहेत आणि ते ABCD नुसार आपल्याला अरेंज करायचे आहेत आणि मग ज्याचा पहिला येईल त्याला फर्स्ट पोझिशन द्यायची आहे आणि तसंच सेकंड, तसंच थर्ड आणि तसंच फोर्थ करायचं आहे। ओके, तर आता आपण ह्यामध्ये बघूया पॅरेंट्समधला। बघा आता आपण जर विचार केला तर इथे जे शब्द आहे त्यामध्ये पहिला शब्द आहे आपल्याकडे पॅरेंट्स। ओके, तर पॅरेंट्समध्ये पी येतो, दुसरा आहे मिस्टेक,
त्यामध्ये एम येतो, नंतर किड्समध्ये के येतो आणि नंतर एपिकमध्ये ई येतो. तर आता आपल्याला ABCD तुम्हाला माहितीच असेल, ABCDE बरोबर. तर ई येतो म्हणजे आपला पहिला शब्द काय येणार आहे या सिक्वेन्समध्ये, एपिक लिहिणार आहोत. पहिल्यांदा आपण काय लिहिणार आहोत, एपिक लिहिणार आहोत. मग नंतर काय लिहिणार आहोत, एपिक नंतर EFGHIJK के बरोबर. के आला ना, म्हणजे इथे आपल्याला काय लिहायला लागेल, किड्स LM ना, के नंतर मग एम म्हणजे कोण आला इथे, मिसशेप, आणि शेवटी मग राहिलेला आहे आपला पॅरेंट्स. असं करून तुम्हाला लिहायचं, याच्या पुढे तुम्ही पॅरेंट्स लिहा. झालं, एवढंच करायचं आहे. तर खूप सिंपल आहे. पहिल्या शब्दानुसार तुम्ही ह्याला अरेंज करू शकता. पण कधी कधी तुम्हाला काय करतील इथे थोडंसं कन्फ्यूज करायला, पहिला शब्द सेम देतील. ओके, तिथं आता बघितलं तुम्ही, टाईम आहे, टफ आहे, टाईम आहे आणि टेक्निक आहे. तर या चारही शब्दामध्ये इनिशियल लेटर ह्या टीच आहे. मग अशावेळी आपण काय करणार, अशावेळी आपण सेकंड लेटरवरती वर्क करूया. सेकंड लेटर आहे टाईमचा आय, टफचा ओ, टेमचा ए आणि टेक्निकचा ए. तर पहिल्यांदा एवाला आला पाहिजे, म्हणजे टेम हा पहिला आहे, ईवाला दुसरा म्हणजे टेक्निक, आणि आय म्हणजे टाईम, आणि शेवटी ओ असतो, म्हणजे यांच्यामध्ये शेवटी ओ आहे. तर टफ हा चौथ्या पोझिशनवरती येईल. तर बघा खूपच सिंपल आहे, म्हणजे याचे 2 मार्क्स पण कोणीही आरामात मिळवू शकतो. तर या प्रकारे मी तुम्हाला आता हे 4 मार्क्स सांगितलेले आहेत. हे माझ्या मते तर सर्व मुलांना आरामात मिळतात आणि मिळालेच पाहिजेत. ओके, तर हे झालं. ओके, तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आपला इथे असणार आहे, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. ओके, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्समध्ये तुम्हाला विरामचिन्ह टाकायचे आहेत. ओके, तर याच्यासाठी काही रूल्स सांगतो गाईज, ते जरा व्यवस्थितपणे लक्षात ठेवा आणि ते व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट करा. फर्स्ट थिंग गाईज, जेव्हा तुम्ही कोणतंही सेंटेन्स लिहिता तर त्याच्यामध्ये जे इनिशियल लेटर असतं, जे स्टार्टिंगचं जे आपलं लेटर असतं, ओके, तर त्याला म्हणजे जो काही वर्ड असेल त्याचं फर्स्ट लेटर आपल्याला काय करायचं आहे, कॅपिटल काढायचं आहे. जसं इथे एस आहे किंवा टी आहे. इथे जर तुम्ही बघता हे स्मॉल दिलेलं आहे तर त्याला तुम्हाला कॅपिटलमध्ये काढायचं आहे. तर ही फर्स्ट गोष्ट लक्षात ठेवा. सेकंड, जर कुणाचं काही नाव वगैरे तुम्हाला तिथे दिलेलं असेल, नेम असेल, ओके, तर त्या नेममध्ये पण तुमचं जे इनिशियल लेटर असतं, जसं आता आपण बोललो राम, तर याच्यामध्ये जर समजा आर हा आहे, हा नेहमी कॅपिटल असला पाहिजे, हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्याच्यानंतर थर्ड थिंग की तुम्हाला जे काही कोणी बोलतं आहे, ओके, जे म्हणजे बोलण्याचं जे सेंटेन्स आहे, म्हणजे आता इथे दिले बघा, शी सेड, ओके, ती बोलते, काय बोलते, जे ती काही बोलत आहे ते नेहमी तुम्हाला डबल इन्व्हर्टेडमध्ये टाकायचं आहे. हा पॉईंट एक महत्त्वाचा असतो की कोणी काही बोलत असेल तर ते डबल इन्व्हर्टेड, स्वतः जर तुम्ही बोलत असाल तरी ते डबल इन्व्हर्टेडमध्ये असतं, किंवा कोणी दुसरं बोलत असेल तरीही ते डबल इन्व्हर्टेडमध्ये असतं. आणि चौथा, वाक्याचा शेवट झाला की तुम्हाला इथे एक फुल स्टॉप टाकायचा आहे. आणि यस, जर प्रश्न असेल तर प्रश्न मार्क असेल, क्वेश्चन मार्क म्हणजे, आणि उद्गारवाचक चिन्ह पण असू शकतं. तर अशा प्रकारे हे तुमचं ओव्हरऑल जे स्ट्रक्चर असतं ते इथे तुम्हाला ग्रामरचं पंच्युएशन जेव्हा लिहिता तेव्हा तुम्हाला करायचं आहे. तर आता आपण बघूया हे सेंटेन्स जे आहेत ते कसे होतील. जसं आता मी सांगितलं शी सेड, ओके, म्हणजे ती बोलते ना, मग आपण काय लिहिणार, शीचा एस कॅपिटल काढणार आहे, सेड, आणि जेव्हा ती काय बोलण्याचं जे सेंटेन्स आहे ते डबल इन्व्हर्टेड, पण याच्यामध्ये आपण स्टॉप होतो ना, तर इथे तुम्हाला काय टाकायचं आहे, कॉमा टाकायचं आहे. ओके, सॉरी, एक मिनिट, मी तुम्हाला कॉमा दाखवतो परत. इथे कॉमा टाकायचं आहे, फक्त कॉमा असा. ओके, आणि आता ते जी बोलते ते लिहायचं काय, आय एम डुईंग माय बीट. तर इथे तुम्ही ते लिहा, आय एम डुईंग माय बीट. ओके, आणि मग तुम्हाला इथे फुल स्टॉप टाकून डबल इन्व्हर्टेड टाकून द्यायचं आहे. तर हे जे बोलते ते डबल इन्व्हर्टेडमध्ये गेलं, फुल स्टॉप आला, तिथे कॉमा आला, आणि इकडे शीचा एस आपण कॅपिटल काढलेला आहे. तर बघा, हे असं ओव्हरऑल हे सेंटेन्स असं दिसतं. तर खूपच इझी आहे, आणि ज्यात तुम्हाला 4-5 पॉईंट सांगितलेले आहेत ते व्यवस्थित लक्षात घ्या, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. ओके, त्याच्यानंतर आता आपण बघूया नेक्स्टवाला, देन स्टे विथ मी टू नाईट शी सेड. ओके, म्हणजे आता ती बोलली, पण काय बोलली अगेन, हे बोलली ना ती, बरोबर. जे बोलली ते कशामध्ये असलं पाहिजे, डबल इन्व्हर्टेडमध्ये असलं पाहिजे. देन स्टे विथ मी, बघा मी काय केलं, याच्यामध्ये टी पहिल्यांदा कॅपिटल काढला, देन स्टे विथ मी टू नाईट. ओके, हे झालं तिचं बोलणं, ते आपण कशामध्ये टाकणार आहोत, डबल इन्व्हर्टेड, आणि नंतर कॉमा, शी सेड, शी सेड, आणि नंतर ऑब्वियसली काय टाकायचं आपल्याला, फुल स्टॉप करा, वाक्य संपलं आपलं. ओके, तर बघा पंच्युएट खूपच इझी असतं, आणि मोस्ट ऑफ द तुम्हाला इथे ना जे बोलणारे वगैरे असतात ना तसेच सेंटेन्स देतात. डबल इन्व्हर्टेड येणार, इनिशियल लेटर जे असतं ते कॅपिटलमध्ये टाकायचं, क्वेश्चन मार्क असेल, फुल स्टॉप असेल ते टाकणं गरजेचं आहे. ओके, तर हे अशा प्रकारे इथे
होतं. आता त्याच्यानंतर आपल्याकडे फोर्थवाला क्वेश्चन असतो, तो पण खूपच इझी क्वेश्चन असतो. हा क्वेश्चन तर खूपच इझी असतो. जसं मी आता तुम्हाला सांगितलं, हे आत्तापर्यंत जे 6 मार्क्स आहेत ते पॉकेटमध्ये आहेत, तर हे 2 पण त्यामध्ये पॉकेटमधलेच आहेत असं पकडून चला. ओके, तर अशा प्रकारे हे 8 मार्क्स तर आपले पॉकेटमधलेच आहेत. मेक द 4 वर्ड्स मिनिमम ऑफ अ 3 लेटर्स इच यूजिंग द लेटर्स इन द वर्ल्ड. ओके, तर इथे बघा एक शब्द दिलेला आहे तुम्हाला आणि त्याच्यावरतून तुम्हाला काय करायचे आहे, मिनिंगफुल लेटर्स बनवायचे आहेत 3 लेटर्सवाले. ओके, तर आपण बनवूया. तर इथे बघा काय दिलं आहे, ग्रँड डॉटर. तर तुम्ही सरळ सरळ ह्या 2 शब्दांना वेगळं करू शकता. ग्रँड हा पण एक महत्त्वाचा शब्द बनून जातो. ओके, आणि डॉटर. ओके, तर हे 2 शब्द तर आपल्याला इझिली मिळत आहेत, ग्रँड आणि डॉटर. त्याच्यानंतर जर तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला इथे व्यवस्थितपणे बघून घ्यावं लागेल की काय बनतं अजून. तर मला इथे दिसतंय की ग्रेट हा शब्द एक बनतोय, ज्याच्यामध्ये बघा 3 लेटर पाहिजेत. असं म्हणजे 2 लेटरवाला तुम्ही इथे बनवू शकत नाही. ओके, तर तुम्हाला कमीत कमी 3 लेटरवाला शब्द इथे बनवायचा आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. आता 3 लेटरवाले आहेत, मग आता ग्रेट पण झालं, मग इट पण आपण टाकू शकतो. ओके, तर असे बघा मी 4 शब्द त्यांनी मला सांगितले होते, मी इथे 4 शब्द बनवलेले आहेत. अजूनही बरेच शब्द इथे निघतील. तुम्ही 4-5 शब्द लिहून ठेवा आणि तसं काही एक्स्ट्रा लिहायची गरज नाही. इथून जर तुम्हाला व्यवस्थितपणे बनवलेले असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि ह्यामध्ये तुम्ही बघता ह्या इनिशियल जे काही लेटर्स यांनी आपण यूज केलेले आहे ते तुमच्या स्पेलिंगमधले आहे, त्यामधलेच यूज केलेले आहेत. म्हणजे आपण काही एक्स्ट्रा लेटर्स वगैरे घेतलेले नाही आहेत, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही एवढं जरी लिहिलं म्हणजे 4ला 4च लिहिले तरी चालतील, जरी एखादा ॲडअप ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर इझिली तुम्ही हा क्वेश्चन पण अटेम्प्ट करू शकता. म्हणजे हे ग्रामरचे 8 मार्क्स जवळपास तरी आपले फिक्स आहेतच. ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. जर असा जसं मी सांगितलं पंक्च्युएशनमध्ये जरा व्यवस्थितपणे करा. जर पंक्च्युएशनमध्ये तुम्हाला जर काही वाटत असेल गडबड, तर तुमच्याकडे अजून एक क्वेश्चन आलेला आहे बघा. हा खाली एक्स्ट्रावाला जो क्वेश्चन आहे हा पण एक असा असतं. नॉर्मली इथे एक तुम्हाला डायग्राम दिलेला जातो, बऱ्याच वेळेला हाच क्वेश्चन असतो आणि हे तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स वगैरे असे कंप्लीट करायचे असतात. तर हा पण क्वेश्चन खूप इझी असतो. आता हे बघूया एक्झॅक्टली यांचं काय म्हणणं आहे की ह्या क्वेश्चनमध्ये काय करायचं. राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल. ओके, तर इथे एक मेन शब्द आहे, आपला मेन शब्द आहे लाईफ. आणि लाईफ कशी असते तर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काही शब्द लिहायचे आहेत. टोटल 4 शब्द लिहायचे आहेत. त्यांनी एक शब्द दिलेला लाईफ इज हॅपी, म्हणजे हॅपी आहे लाईफ. तसं मग आपण हॅपीला अपोजिट वर्ड काय यूज करतो तर सॅड असू शकते काही जणांची लाईफ, तर सॅड आपण लिहू शकतो. नंतर ब्युटिफुल बोलतात काही लोक. ओके, की लाईफ कशी आहे, लाईफ इज ब्युटिफुल, तर असं आपण बोलू शकतो. किंवा आपण अजून काय बोलू शकतो, हॅपी झालं, ब्युटिफुल झालं, ॲक्टिव्ह बोलू शकतो. ओके, तर हे ॲक्टिव्ह असते. किंवा हेल्दी आपण बोलू शकतो. तर असे काही शब्द वापरून तुम्ही हे फिलिंग द ब्लँक्स कंप्लीट करून घेऊ शकता. अजूनही बऱ्याचशा काही गोष्टी येऊ शकतात. लाईफ इज डेंजर वगैरे, म्हणजे डेंजर पण आपण त्याच्यामध्ये शब्द लिहू शकतो. तर सॉरो असेल, म्हणजे असे काही शब्द आहे, सॅडसाठी सॉरो वगैरे पण वापरला जातो. तर असे काही शब्द वापरून तुम्ही इझिली हे कंप्लीट करू शकता. तुम्हाला 4 शब्द ह्याच्यामध्ये लिहायचे आहेत. तुम्ही ते 4 शब्द व्यवस्थितपणे लिहा. कळलं? ओके, तर आपल्याला इथे अजून एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 6. त्यामध्ये बघा काय दिलं आहे, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ अ वर्ब्स जी असली पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला वर्ब्सच लिहायचे आहेत आणि 4 वर्ड्स. ओके, 4 वर्ड्स लिहायचे आहेत. पुढे बघा 4 फिलिंग द ब्लँक्स इथे तुम्हाला दिसत आहे. तर इथे 4 ठिकाणी तुम्हाला 4 वर्ड्स लिहायचे आहेत. बिगिन विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड, म्हणजे प्रिव्हियस वर्डचा जो लास्ट लेटर असेल त्याच्यावरतून 4 तुम्हाला पुढचे लेटर्स लिहायचे आहेत आणि त्याचा जो एंडिंग आहे. ओके, तर तो तुमचा कसा असला पाहिजे, म्हणजे त्याचा तो वर्ड्स असेल तो वर्ब्स असला पाहिजे आणि एंडिंगच्या लेटरपासून पुढचा लेटर चालू झाला पाहिजे. जसं आता इथे आहे इटचा आता बघा लास्टला आहे टी, तर टी वरतून तुम्हाला एखादा वर्ब लिहायचा आहे. जसं की आपण बोलू शकतो टीच. वर्ब म्हणजे तुम्हाला माहिती आहे नॉर्मली ॲक्शन वगैरे आपण ज्याला बोलतो. ओके, तर टीच. नंतर एच वरतून आता आपल्याला लिहायचं आहे सेकंड पोझिशनवरती, तर आपण लिहू शकतो हिअर. ओके, तर बघा एक मिनिट. हां, तर तुम्ही इथे लिहू शकता हिअर. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला आरपासून एखादा शब्द लिहायचा आहे. तर आपण इथे लिहू शकतो आरपासून आपण काय लिहू शकतो, रन. ओके, तर तुम्ही इथे रन वगैरे लिहू शकता. तर असं करून तुम्हाला हे कंप्लीट करायचं आहे. तर खूपच सिंपल आहे. हे तुम्ही 4 वर आरामात इथे तुम्ही लिहू शकता. ओके, तर हा क्वेश्चन असेल आपल्याला. आणि जसं सांगितलं की हा क्वेश्चन तुम्हाला 6 क्वेश्चनवरती आहे. तुम्हाला टोटल खरं तर इथे 4च क्वेश्चन सोडवायचे होते, तर तुम्ही इथे 6 क्वेश्चन पण
लिहू शकता. ओके, आय थिंक मी इथे तुम्हाला बहुतेक 3च क्वेश्चन सांगितले वाटतं. एक मिनिट. हां राईट, मी ईट सांगितला. ईट नंतर मी तुम्हाला काय सांगितला, एक मिनिट गाईज, सॉरी, टीच सांगितला होता. टीच नंतर एच नंतर हिअर. ओके, नंतर मी तुम्हाला काय सांगितला, रेड सांगितलं का. ओके, रीड घेऊया, रीड. ओके, ही पण एक ॲक्शन आहे. आणि नंतर डी वरतून डाय. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचे हे 4 लेटर झालेले आहेत, तो वर्ड्स झालेले, सॉरी. आणि बघा याच्या प्रत्येक एंडिंगपासून नवीन वर्ड आपला तयार झालेला आहे. ओके, म्हणजे याचा एंड, याचा स्टार्टिंग, याचा एंड, याचा स्टार्टिंग, अशा प्रकारे हे कॉम्बिनेशन तुम्हाला इथे बनवायचं आहे. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल व्यवस्थितपणे. आता आपण जाऊया डू ॲज अ डायरेक्ट. हा एक क्वेश्चन असतो, हा खूप महत्त्वाचा असतो, कारण हा ग्रामरमध्ये तुम्हाला काही रूल्स वगैरे माहिती पाहिजेत किंवा बेसिकल्या गोष्टी माहिती पाहिजेत. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेल की तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल ना जाऊन पटकन ना ते ईबुक डाउनलोड करा. 3 रुपयाची कॉस्ट आहे, काही जास्त नाही आहे. आणि सेल्फ इन्व्हेस्टमेंट बेस्ट इन्व्हेस्टमेंट मी नेहमी म्हणतो तसं, तर नक्की घ्या आणि तुम्हाला खूप याचा बेनिफिट होईल. ओके, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे किंवा फर्स्ट कमेंटमध्ये तुम्हाला भेटून जाईल. ओके, तर ठीक आहे, आता आपण बघूया इथे अटेम्प्ट एनी वन क्वेश्चन. आता इथे दोघांपैकी एक अटेम्प्ट करायचं, खूप सिम्पल असतं. आता काय दिलं आहे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग टू रन अवे. ओके, तर टू रन अवे याचा वापर करून तुम्हाला एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये टू रन अवे हा वर्ड आला पाहिजे. मग आता आपण काय बोलू शकतो, बघा इथे मी एक सेंटेन्स इथे तुम्हाला सांगतो. द बॉयज had to run away from the garden, from the field, from the house वगैरे काही तुम्ही इथे टाकू शकता. तर द बॉईज हॅड टू रन अवे, बघा रन अवे हा आपला शब्द आला पाहिजे, त्यामध्ये आलेला आहे. आणि फ्रॉम द तुम्ही काही टाकू शकता, कुठून पळत आहेत ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. तर बघा सिम्पल सेंटेन्स आपण क्रिएट करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे ह्याच्यामध्ये. पण यामध्ये पण तुम्हाला बघा ऑप्शन दिलेला आहे, म्हणजे तिथे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत जेणेकरून तुम्ही आरामात हे सोडवू शकता. आता याच्यामध्ये सेकंड ऑप्शन आहे की तुम्हाला, ओके, याच्यामध्ये तुम्हाला सेकंड ऑप्शन आहे की ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट्स मिनिंगफुल. आय सॉ अ बॉय. आता हा क्लॉज तुम्हाला ॲड करून एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं आहे. क्लॉज ॲड करायचा म्हणजे हा नॉर्मली हे जे सेंटेन्स आहे, हे काय जे मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं याच्यामध्ये हे आपण इनिशियली यूज करायचं. तर आपलं इनिशियल हे काय येणार आहे, आय सॉ अ बॉय. आणि पुढे काय लिहिणार, हू वॉज प्लेइंग आणि ते काहीतरी खेळ लिहून घ्या, खो खो, क्रिकेट, फुटबॉल. ओके, तर अशा प्रकारे आपण इथे लिहू शकतो. तर हे पण एकदम सिम्पल आहे बघा, खूपच इझी आहे, आरामात तुम्ही हे पण करू शकता. आणि जसं सांगितलं या दोघांपैकी एक करायचं आहे, दोन्ही करून घ्या, बेस्ट आहे. ओके, चला नंतर आपल्याला हे शेवटी प्रिफिक्स अँड सफिक्स करून तुम्हाला न्यू वर्ड बनवायचा. प्रिफिक्स म्हणजे एखादा जो वर्ड असतो त्याच्या आधी एखादा शब्द लावून तुम्हाला एक त्याचा वेगळा शब्द बनवायचा आहे. किंवा सफिक्स म्हणजे मागे लावून, म्हणजे आता हे तुम्ही दोघांमध्ये काही करू शकता. जसं पेचं आहे रिपे. ओके, हां, फोनपे वगैरे लिहू नका. हॅपीचं अनहॅपी, बघा असं आपण लिहू शकतो. किंवा जर समजा आपण याला सफिक्स लावायचं म्हणलं तर सफिक्समध्ये काय येईल, हॅपीली. बरोबर, सफिक्समध्ये मागे असतं ना, हे बघा मागे लागलं. आणि प्रिफिक्समध्ये पुढे असतं. बरोबर, पेच्या पुढे री लागला, हॅपीच्या पुढे इथे मी डबल पी टाकला नाही वाटतं. ओके, तर अन लागला, अनहॅपी. तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. खूपच सिम्पल आहे. पुढे किंवा मागे एखादा एक्स्ट्रा वर्ड टाकून आपल्याला एक वेगळा शब्द बनवायचा आहे. तर असं तुम्ही बनवू शकता. आता याच्यापासून तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्स पण हे सांगतील बनवायला. ओके, हे पण असू शकतं. जर तुम्हाला हे समजत नसेल तर एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवा, सिम्पलचं सेंटेन्स बनवा. तुम्हाला काय जे इझी वाटतंय ते तुम्ही बनवू शकता. ओके, जसं की आता पे, हे कुठे नॉर्मली वापरतो आपण सेंटेन्स, पे युअर अटेन्शन. ओके, तर असं जरी लिहिलं तरी चालेल. किंवा त्याच्या पुढे आपण असं लावू शकतो, यू मस्ट पे युअर अटेन्शन हिअर. ओके, अटेन्शन हिअर, तुम्ही म्हणजे जे काय आहे ते इकडे लक्ष द्या वगैरे असं करून लिहू शकता. कळलं? तर अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स यूज करू शकता. हॅपी, तर हॅपीसाठी पण तुम्ही काही लिहू शकता, आय वॉज सो हॅपी वेन आय वॉन द प्राईज. ओके, आय वॉज सो हॅपी वेन आय वॉन द
प्राईज. तर तुम्ही जेव्हा प्राईज जिंकला तेव्हा तुम्ही खूप खुश होता असं तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. तर असं ओव्हरऑल गाईज हे 10 मार्क्सचं ग्रामर असतं आणि अशाच प्रकारचे क्वेश्चन्स इथे विचारले जातं. मी सर्वांचे आन्सर्स तुम्हाला सांगितलेले आहेत आणि जसं सांगितलं की याच कॅटेगरीचे असेच क्वेश्चन्स येतील, फक्त थोडे काहीतरी 19-20 होईल, तर ते तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता. बाकी क्वेश्चनचा पॅटर्न मी तुम्हाला सांगितलेला आहे. कुठून अजून तुम्हाला बेस्ट ग्रामरचं हे पाहिजे असेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं ईबुक नक्की डाउनलोड करा, तर खूप बेस्ट आहे आणि तुमच्यासाठी खूप बेनिफिशियल आहे. 3 रुपयामध्ये आज काहीच भेटत नाही, एक चॉकलेट भेटत नाही नीट, तर तिथे तुम्हाला एक चांगलं ईबुक मिळतं. ते तुम्हाला लाईफ टाईम कामाचं आहे आणि तुमच्या भावा बहिणींना पण ते कामाचं आहे. तर ते डाउनलोड करून घ्या, तुमच्या ग्रामरचे बरेचसे डाऊट पण क्लिअर होऊन जातील आणि सायमल्टेनियसली जसं सांगितलं हा क्वेश्चन पण आपला व्यवस्थितपणे अटेम्प्ट होऊन जाईल. आय होप की तुम्हाला हे सर्व समजलं असेल ग्रामरचं. याच्यानंतर रायटिंग स्किल्सचे रिलेटेड हॉट टॉपिक वगैरे हे सगळे व्हिडिओज चॅनलवरती येणार आहेत. तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.